नमस्कार, माझं नाव अतुल. मी डॉग ट्रेनर आहे आणि आमचा विषय असा होता की तुम्हाला जर कोणी बोलत असेल की तुम्हाला जर डॉग घ्यायचा असेल तुमच्या फॅमिलीमध्ये, तर तुम्हाला कोण बोलत असेल की रॉटव्हेलर घ्या, पिटबुल घ्या, अमेरिकन बुल घ्या, ते दिसायला खूप छान असतात आणि खूप देखणे दिसतात आणि एकदम हॉरर डॉग दिसतात वगैरे वगैरे, तर तुम्ही कोणाचंही ऐकू नका. तुम्ही तो डॉग परचेस केल्यानंतर काही दिवसानंतर 6-7 महिन्यानंतर किंवा 1 वर्षानंतर जे काही प्रॉब्लेम तुम्हाला येणार आहे तो डॉग परचेस केल्यानंतर परत तुम्ही मागे नाही फिरू शकत की बाबा, कारण त्याला आपला एक जिव्हाळा लागलेला असतो डॉगला आणि मग आपल्याला त्याला सोडू वाटत नाही, कोणाला देऊ वाटत नाही, पण आपण त्यांना ठेवूही शकत नाही घरामध्ये. अशी परिस्थिती माझ्या बरोबर किंवा मी जे ट्रेनिंग केलेलं आहे तर तशी घडलेली आहेत. तर त्यासाठी तुम्ही कुणाचं ऐकून रॉटव्हेलर पिटबुल डॉग घेऊ नका. तुम्ही कोणाचा तरी चांगला सल्ला घ्या. हे मी सारखं का सांगतोय, कारण मला आता भरपूर अशा केसेस येत आहेत की सर डॉग आहे 2 वर्षाचा आहे, 1 वर्षाचा झाला आहे, बाईट केलेला आहे, मुलीला बाईट केलेला आहे, मुलांना बाईट केलेला आहे, आम्हाला चावतोय, आम्हाला लिश बांधून देत नाही आहे, आम्हाला वॉकवरती घेऊन जाऊन देत नाही आहे, खूप ॲग्रेशन आहे, आम्हाला समजत नाही काय करायचं. तर ते जर तुम्हाला काही समजत नसेल आणि तुम्ही जर डॉग परचेस करायचं असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला योग्य तो सल्ला देईन आणि त्या पद्धतीने आपण जाऊ. त्याच्यानंतर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही याची गॅरंटी मी देतो.